ब्रेकिंग न्यूज पाहूया. कोल्हापूर विमानतळावरील पोलिसांच्या तपासणीमध्ये सापडण्याच्या भीतीने प्रवाशाने कचऱ्याच्या डब्यात 71 ग्रॅम चरस टाकलाय. ते चरस घेऊन विकण्याचा प्रयत्न करणारा विमानतळ कर्मचारी ओमकार अर्जुन मिठारी या 27 वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 71,000 रुपयांचे चरस, मोबाईल आणि दुचाकी असा 1.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. ही कारवाई रात्री उचगाव ते गुडमुडशिंगी मार्गावर केले. चरसची टीप देणारा साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापुरातून ही धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याचा अखेर अटक करण्यात आली. एफडीएची उपराजधानी नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. हॉटेल्सचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आले. शाकाहारी मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचेही निदर्शनास आले. हजारी पहाड येथील याराना फॅमिली गार्डन, काटोल मार्गावरील इंडियन तंदूर आणि कळमेश्वर मार्गावरील द हॅट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. तपासणीत नोंदणी प्रमाणपत्र न लावणे, किचनमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी अॅप्रॉन नसल्याचं आढळलं. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचंही निदर्शनास आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.